श्री स्वामी चरित्र सारामृत नवमोध्याय। श्री गणेशाय नमः। श्लोक। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जपत ध्याने, अखंडित चालती। अर्थ: प्रत्येक घरात स्वामींचे कीर्तन होत असे। दररोज ब्राह्मणांना भोजन दिले जाई। स्वामींच्या नामाचा जप आणि ध्यान अखंडपणे चालू असे। श्लोक। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात। अर्थ: स्वामींची कीर्ती सर्व दिशांना पसरली होती। मनात इच्छा धरून अनेक लोक दर्शनासाठी अक्कलकोट नगरात येत होते। श्लोक। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यवन, भाविक दर्शना येती धावोनी। अर्थ: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र तसेच अनामिक, पारसी व यवन सर्व जाती धर्मांचे भाविक धाव घेत दर्शनासाठी येत होते। श्लोक। यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी। ही चिंता उपजली चित्ती, मग उपाय योजिला। अर्थ: यात्रेची खूप गर्दी झाल्यामुळे स्वामींची भेट कशी होईल अशी चिंता त्यांच्या मनात निर्माण झाली। मग त्यांनी एक उपाय ठरवला। श्लोक। जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे। अर्थ: स्वामींचे अनेक सेवक होते, त्यात सुंदराबाई प्रमुख होती। स्वामींची सर्व सेवा तिच्याच हातून होत असे। श्लोक। तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी। करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील। अर्थ: सुंदराबाईची विनवणी करत शंकरराव तिला आपली कथा सांगतात। तुम्ही स्वामींची भेट घडवून दिलीत तर माझे फार उपकार होतील असे म्हणतात। श्लोक। व्याधी दूर करावी म्हणोनी, विनंती कराल स्वामी चरणी। तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन। अर्थ: माझा रोग बरा व्हावा म्हणून स्वामींच्या चरणी विनंती करा, त्या बदल्यात मी तुम्हाला काही धन देईन असे शंकरराव म्हणतात। श्लोक। बाईसी द्रव्यलोभ पूर्ण, आनंदिले तियेचे मन। म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की। अर्थ: सुंदराबाईच्या मनात धनाची इच्छा निर्माण झाली। ती आनंदित होऊन म्हणाली, मी हे कार्य करीन, पण 2000 रुपये द्याल का? श्लोक। ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे। अर्थ: शंकरराव सुंदराबाईला म्हणाले, जर तू हे काम केलेस तर मी तुला 10,000 रुपये देईन, हे माझे सत्य वचन आहे। श्लोक। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा। अर्थ: हे ऐकून सुंदराबाई मनात आश्चर्यचकित झाली। ती म्हणाली, जर हे खरे असेल तर पाणी घेऊन आपण संकल्प करूया। श्लोक। शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती। म्हणे मी प्रार्थुनिया स्वामीप्रती, कार्य आपुले करीन। अर्थ: शंकररावांनी तसाच संकल्प केला। सुंदराबाई मनाने आनंदित झाली आणि म्हणाली, मी स्वामींना प्रार्थना करून तुमचे काम करून देईन। श्लोक। मग एके दिवसी यती, बैसले होते आनंद वृत्ती। शंकररावही दर्शन घेती, भावचित्ती विशेष। अर्थ: एके दिवशी स्वामी आनंदी अवस्थेत बसले होते, तेव्हा शंकररावांनी अत्यंत भावपूर्ण मनाने स्वामींचे दर्शन घेतले। श्लोक। बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन। परिपूर्वे कर्मे या लागून, ब्रह्म संबंध पीडितो। अर्थ: सुंदराबाईंनी स्वामींना सांगितले, हा गृहस्थ मोठ्या कुळातील आहे, परंतु पूर्वकर्मांमुळे याला ब्रह्मसंबंध या व्याधीचा त्रास होत आहे। श्लोक। तरी आता कृपा करूनी, मुक्त करावे व्याधीपासूनी। ऐसे ऐकता वरदानी,
समर्थ तेथुनी उठले. अर्थ: कृपा करून याला या रोगातून मुक्त करा, अशी विनंती ऐकताच वरदानी स्वामी तेथून उठले. श्लोक: चालले गावाबाहेरी, आले शेखनुराच्या दर्ग्यावरी, शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले. अर्थ: स्वामी गावाबाहेर चालू लागले आणि शेखनूरच्या दर्ग्यावर पोहोचले. शंकररावही त्यांच्या सोबत त्या ठिकाणी गेले. श्लोक: यवनांच्या स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. अर्थ: यवनांच्या स्मशानभूमीत स्वामी वेगाने गेले. एका नवीन खाचेत ते पाय पसरून झोपले. श्लोक: सेवेकरी शंकररावासी, म्हणती लीला करून ऐसी, चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. अर्थ: सेवेकऱ्याने शंकररावांना सांगितले, स्वामींनी अशी लीला करून तुमचे येणारे मरण टाळले आहे, हे नक्की समजून घ्या. श्लोक: काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी, शेखनुराचे दर्ग्यावरी, येऊनी पुढे चालले. अर्थ: थोडा वेळ गेल्यावर स्वामी उठले आणि शेखनूरच्या दर्ग्याजवळ येऊन पुन्हा पुढे मार्गस्थ झाले. श्लोक: शंकररावे तया दिवशी, खाना दिधला फकीरांसी, आणि शेखनुरासी दर्ग्यासी, एक कफनी चढदिली. अर्थ: त्या दिवशी शंकररावांनी फकीरांना भोजन दिले आणि शेखनूरच्या दर्ग्यावर एक कफनी अर्पण केली. श्लोक: मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. अर्थ: काही दिवस गेल्यावर स्वामीराजांनी आज्ञा दिली, निंबाची पाने बारीक वाटून त्यात 10 मिरे घाला. श्लोक: ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्मसंबंध, जाहला स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. अर्थ: हे औषध म्हणून घ्या, त्याने ब्रह्मसंबंध रोग नाहीसा होईल. स्वामी स्वतः वैद्य झाले आणि व्याधी आपोआप पळून गेली. श्लोक: स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव, तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. अर्थ: स्वामींच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून शंकररावांनी औषध घेतले. 10 दिवसांतच त्यांना त्याचा परिणाम अनुभवास आला. श्लोक: प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. अर्थ: शंकररावांची प्रकृती सुधारली, ते आपल्या गावाला परत गेले. काही महिने गेल्यावर तो रोग पूर्णपणे नाहीसा झाला. श्लोक: मग पुन्हा आनंदेसी, दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. अर्थ: यानंतर आनंदाने ते पुन्हा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आले आणि अत्यंत आनंदित झाले. श्लोक: म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. अर्थ: रोग बरा झाल्यानंतर मी 10,000 रुपये देईन, असा निर्धार त्यांनी केला होता. आता त्या वचनाचे काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला. श्लोक: महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. अर्थ: स्वामी महाराजांनी आज्ञा दिली, गावाबाहेर मारुतीचे स्थान आहे, तेथे चुना गच्चीचा मठ तुम्ही बांधावा. श्लोक: ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिताती. अर्थ: तो परिसर एकांताचा असल्याने तेथे कोणी राहणार नाही, अशी विनंती कारभाऱ्यांनी स्वामींच्या चरणी केली. श्लोक: परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी, भुजंगादिक मंडळी, दाखविली जागा तयांनी. अर्थ: तरीही स्वामींनी पुन्हा स्पष्ट आज्ञा दिली, मठ याच ठिकाणी बांधावा. भुजंग व इतर सेवेकऱ्यांनी ती जागा निश्चित करून दाखवली. श्लोक: सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची,
कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अर्थ: सर्वांच्या संमतीने त्याच ठिकाणी चुनागच्चीचा मठ बांधला गेला. या कार्यामुळे शंकररावांची कीर्ती अमर झाली. श्लोक: अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार, परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. अर्थ: स्वामींचे चरित्र अथांग आहे, त्याचा शेवट लागत नाही. परंतु जसे गंगेचे पाणी थोडेसे घेतले तरी पवित्र करते, तसे स्वामी सेवा थोडी केली तरी दोष नष्ट होतात. श्लोक: श्रवणी धरावा आदर, तेणे साधती इह परत्र, जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. अर्थ: हे चरित्र आदराने ऐकावे, त्याने या लोकात व परलोकात कल्याण साधते. जे स्वामींचे सेवक झाले त्यांना विष्णू व शंकरही वंदन करतात. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोड हा. अर्थ: अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृतातील नाना कथा असलेला भाविक भक्तांनी नेहमी ऐकावा असा हा 9वा अध्याय गोड व पूर्ण झाला. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवतु.